नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजप सरकारचा सुपर स्पेशालिटीचे खासगीकरणाचा घाट. आमदार साजिद खान पठाण चांगलेच भडकले. MSP किमतीपेक्षा कमी दरात सोयाबीन खरेदी. शेतकरी हवालदिल. बाजार समितीत नियंत्रण कोणाचे? महापालिकेनंतर असदगडवर दारुड्यांचा हैदोस. पुरातत्व विभाग, मनपा, पोलिसांचे दुर्लक्ष का? सामाजिक कार्यात अकोल्याचा लायनेस क्लब अग्रेसर. लायनेस प्रांताध्यक्षा साधना पळसकरांनी केली प्रशंसा. मदतीसाठी धावणाऱ्या अकोलेकरांचे सर्वत्र कौतुक. अपघातानंतर व्हिडिओ न काढता जखमीला पोहोचविले दवाखान्यात. आता सविस्तर बातम्या. पश्चिम विदर्भातील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी 150 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले अकोल्याचे भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय केवळ शोभेची वास्तू बनले आहे. आता राज्य सरकार या सुपर स्पेशालिटीचे खासगीकरण करणार आहे. या विषयावर अकोल्यातील राजकीय वर्तुळातील लोकांनी चिंता व्यक्त केली. 6 वर्षापूर्वी बांधलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय मनुष्यबळाअभावी हे 200 खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. दुसरीकडे रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अत्याधुनिक मशीन्स गेल्या 6 वर्षापासून धूळ खात पडून आहेत. प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आरोग्य सेवेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळून तो खासगीकरणाच्या दिशेने ढकलला जात असल्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील भाजपच्या तसेच महायुती सरकारच्या दुर्लक्षाचा फटका हजारो रुग्णांना बसत आहे. तर काय वाटतं आपल्याला की 6 वर्षापूर्वी 150 कोटी खर्च करून हे रुग्णालय उभारले गेलेले आहे, पण रुग्णांना पाहिजे तशी सेवा इथे मिळते का? बिल्कुल नहीं. मुझे बार बार शिकायत आती इस बात को लेकर के यहाँ पे मशीनें रहने के बावजूद भी यहाँ मशीनें चालू नहीं है, यहाँ ऑपरेट करने वाले यहाँ पे अधिकारी नहीं है, डॉक्टर्स नहीं है. कल ही मेरी बात हुई यहाँ के इंचार्ज से कि भाई यहाँ पे एंजियोप्लास्टी होती है, एंजियोग्राफी होती है, तो बोले एंजियोग्राफी के लिए डॉक्टर नहीं है. तो क्या कारण है कि यहाँ डॉक्टर भरे नहीं जा रहे? बाकायदा हाउस के अंदर हम लोग आवाज़ उठा रहे कि सुपर सिटी हॉस्पिटल चालू तो हो गया, लेकिन वहाँ नौकरियाँ नहीं है. वहाँ पे जितनी भी अनियमितता बढ़ती जा रही है उसके ऊपर यहाँ पे ध्यान देना चाहिए. आखिर को मैं तंग होकर मैं कुछ चेक करने आया कि एक्चुअली ये मशीनें अब तो मशीनें है बोलते तो है कि नहीं. ये भी झूठ है कि मशीनें यहाँ पे सिर्फ उसके नाम पे लगाई हुई है. तो आज मैं पूरे दवाखाने के यहाँ पाहनी करने के लिए आया हूँ और अधिकारियों से चर्चा करने के लिए आया कि कारण क्या है, तुम सुविधा होने के बाद में लोगों को सुविधा क्यों नहीं पहुंचती. मुझे कहीं ऐसा शक है कि प्राइवेट डॉक्टरों के साथ में मिलकर ये मशीनें बंद की जा रही या इनका इलाज यहाँ हो नहीं पा रहा है कि प्राइवेट हॉस्पिटलों के साथ में इनकी साठगांठ है. शायद इनको लिफाफे आते हैं प्राइवेट डॉक्टर से यहाँ के डॉक्टरों को, मैनेजमेंट को, ताकि यहाँ की मशीनें बंद रहे और यहाँ के पेशेंट प्राइवेट में जाए करके. एक मशीनरी चल रही है. किडनी, हार्टशी जेही निगडीत ज्याही सर्जरीज असतील किंवा कॅन्सर, या कॅन्सरसारख्या रुग्णांना इथे मशिनरी सुद्धा नाही आहेत, अवेलेबल नाही आहे, पण या रुग्णांना पण पाहिजे तशी सेवा मिळायला पाहिजे होती, ते पण इथे उपलब्ध नाही आहे. सुपर सिटी के नाम पे सिर्फ एक बोर्ड लगा हुआ है यहाँ पे. बाकी ये दवाखाना बोले तो एक मोहल्ला क्लिनिक से भी कम है यहाँ पे. यहाँ सिर्फ एक बवंडर खड़ा कर दिया गया कि सुपर सिटी के माध्यम से हमने ये किए वो किए. और मौजूदा सरकार है यहाँ पर, मैं उनसे कहता हूँ कि शिक्षण मंत्री हसन मुशर्रफ साहब, मैं बार बार हाउस में उनसे आवाज़ उठा रहा हूँ कि MRI मशीन के लिए आप दोबारा हमको पैसे दो. MRI मशीन पास होने के बावजूद यहाँ लग नहीं रही और उसके बाद में एक मशीन जो है उसका महीने में एक बार नंबर आता है पेशेंट का. तो क्या वजह है कि यहाँ के शिक्षण मंत्री, यहाँ के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री अकोला के सुपर सिटी हॉस्पिटल की तरफ ध्यान नहीं दे रहे? और यहाँ पुराने जो राजकीय लोग हैं, जो आज भी आजू बाजू के जो आमदार हैं, वो कहाँ नींद में सोए हुए हैं? तो आज उनको सब कुछ जगाने के लिए मैं विजिट करने के लिए आया कि भाई देखो यहाँ चल क्या रहा. आता राज्यातील सरकारी जे भाजप सरकार आहे हे खासगी करू पाहत आहेत, हे कितपत योग्य आहे? नहीं, मुझे तो शक है कि दवाखाने को खासगी करने के चक्कर में इसको प्राइवेट एजेंसी को दे देंगे. जिस तरह एयरपोर्ट दे दिया गया, बाकी चीज़ें बेची गई. मुझे ऐसा लगता है कि ये रुग्णालय भी जो है सुपर सिटी के नाम पे कि यहाँ अनियमितता बढ़ती जा रही है, हमसे कंट्रोल नहीं हो रहा, एक एजेंसी को चलाने दे दो. तो कल को मुझे शक क्या यकीन है, कल को यहाँ अडानी अंबानी का बोर्ड लग सकता है कि ये इनके अंडर में चल रहा है. तो वही देखने के लिए मैं आया हूँ कि यहाँ चल क्या रहा है. रुग्णालयाचं खासगीकरण करणे हे कितपत योग्य आहे?
नहीं, इससे ज़्यादा नीचता क्या हो सकती कि आप जो सेवा भाव का भी दर्द आपके पास से निकल चुका है। आप सत्ता के नाम पे, यहाँ पे वोटों के नाम पे सत्ता बनाते हैं और वो सत्ताधारी जब उस कुर्सी पे बैठते आसीन होते हैं तो उन वोटरों को भूल जाते हैं जिनके भरोसे सत्ता बनी है। आज मंत्री हो, मुख्यमंत्री हो या उपायुक्त हो, ये लोग जो भी है ये जनता के भरोसे है। और आज जनता का यहाँ बेहाल है, कोई देखने के लिए लायक नहीं। बहुत गरीबी है मेरे शहर के अंदर पूरे। अकोला, वाशिम, बुलढाणा आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी हे रुग्णालय आरोग्य सेवेचे मध्यवर्ती केंद्र ठरू शकते। मात्र जिल्ह्यातून केंद्रात राज्यमंत्री, पालकमंत्री, 5 विधानसभा आणि 4 विधान परिषदेचे आमदार असूनही रुग्णालय सुरू करण्यासाठी एकत्रित राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही। ज्यांच्या काळात हे रुग्णालय मंजूर झाले, लोकप्रतिनिधींच्या या अनावस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये महागडे उपचार घेताना आर्थिक फटका बसत आहे। संख्या व्यवस्थित आहे आपली, तर संख्या डॉक्टरांची खूप कमी आहे। त्याच्यामुळे आपल्या इथे लोकांना हार्टची सर्जरी असेल, कॅन्सरच्या सर्जरी असेल तर मग त्यांना टाटाला, मुंबईला, पुण्याला वगैरे सगळीकडे जावं लागतं। तर ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गव्हर्नमेंटनी लॉंग टर्म उपाय करायला पाहिजे। डॉक्टर लोकांना व्यवस्थित फुल टाइम अपॉइंटमेंट दिली तर सगळे डॉक्टर्स तिथे जॉईन होतील। पेन्शन जर राहिलं तर लोक जॉईन होतील, कर्मचारी जॉईन होतील आणि हा टिळा त्याच्यातनं सुटेल। तर मी गव्हर्नमेंटला विनंती करतो आहे की त्यांनी या माध्यमातून तरी कमीत कमी आता हेल्थ केअर जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे लक्ष द्यावे, एवढीच विनंती करतो। सध्याच्या सर्वोपचार रुग्णालयावरील आरोग्य सेवेचा मोठा ताण कमी करण्यासाठी हे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अत्यंत महत्त्वाचे होते। कर्करोग, किडनी प्रत्यारोपण, कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी सारखे महागडे उपचार येथे अत्यल्प दरात मिळण्याची आशा होती। मात्र सरकारी अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेच्या या आशा केवळ धुळीस मिळत आहेत। आपण सध्या आहोत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जवळ आणि इथली अवस्था एकंदरीत पाहता 6 वर्षापूर्वी 150 कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उभारले गेले आहे। या ठिकाणी गरीब रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा देण्याची गरज होती। सुपर स्पेशालिटीमध्ये कॅन्सर, किडनी, हार्ट सर्जरी मोफत होण्याची गरज होती। MRI, सोनोग्राफी होण्याची गरज होती। 1000 कर्मचाऱ्यांची नोकर भरती टाळण्यासाठी राज्य सरकार याचे खासगीकरण करू पाहत आहे। हे कितपत योग्य आहे? मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, RRC न्यूज, अकोला। किमान आधारभूत किमतीपेक्षा कितीतरी कमी भावात सोयाबीनची खरेदी सुरू आहे। कधी ओलावा तर कधी लहान दाणे, मोठे दाणे या विषयावर भाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे। यात सर्वाधिक फटका हा अकोल्यातील शेतकऱ्यांना बसत आहे। पण शेतकऱ्यांसाठी कोणी आवाज उठवणारे कोणी नसल्याचे चित्र आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे। मात्र सोयाबीनला मिळत असलेला केवळ 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून काढणे कठीण झाल्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहे। आता जेव्हा शेतकरी मोठ्या संकटाने वाचलेला आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत आहेत, तेव्हा त्यांना कमी दरात सोयाबीन विकावे लागत आहे। सरकारने निश्चित केलेली किमान आधारभूत किंमत मिळत नसल्याने शेतकरी तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत। आतापर्यंत अकोला बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून 1 लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे। तरीही कमी किमतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। सध्या सोयाबीनला मिळत असलेला 3500 ते 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव हा किमान आधारभूत किमतीच्या खाली आहे। शासनाने घोषित केलेल्या MSP पेक्षा कमी दराने कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी कशी होऊ शकते, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत। अभी 46 गेली हो, तब से बसून 46 हो 46 बसून 46 50 पर्यंत चांगलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याला काही परवडणार नाही। पिकाची नुकसान भरपाई आहे, आपलं अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे ना, त्यामुळे काही परवडत नाही। 4435 5000ला भाव पाहिजे होते। 4 एकरातला आहे तेवढं, त्या शेतात काय 21 क्विंटल सोयाबीन भरून राहिलं। 4 एकरात काय एका एकरातलं 2 एकरातलं पीक आहे ते काय आपले भाव नाही देऊन राहिले ना मार्केटवर। आता जो भाव दिला तो तर द्यावाच लागेल मार्केटवर, जो आपल्याला काय चालणार आहे मार्केटवर। सोयाबीनचं पीक ठरलं, एकरी 4 क्विंटलच्यावर सोयाबीन झालं नाही आणि सोयाबीनला भाव अतिशय कमी मार्केटमध्ये मिळतात।
महापालिकेत दारुड्यांच्या हैदोसानंतर अकोला शहराच्या ऐतिहासिक असदगड किल्ल्याचा वापर रात्रीच्या वेळी दारुडे गैरवापर करत आहेत. तसेच प्रेमी युगलेही या किल्ल्यावर वेळ घालवण्यासाठी येतात. पुरातत्व खात्याबरोबर अकोला महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मुंबईत ऐतिहासिक वांद्रे किल्ल्यावर शनिवारी रात्री दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेनेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत महायुती सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तर दुसरीकडे अकोला शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ला जो आझाद पार्क म्हणून ओळखला जातो, त्या किल्ल्यावरही रात्रीच्या वेळी दारुड्यांचा अड्डा जमलेला दिसतो. या परिसरातील दारूच्या दुकानातून दारू विकत घेतल्यानंतर येथे मोठ्या आरामात निसर्गाचा आनंद घेत दारू पिण्याचा कार्यक्रम चालतो. याची प्रचिती किल्ल्याच्या पायऱ्यांवर आणि वर पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांवरून येते. याशिवाय अनेकदा प्रेमी युगलही येथे वेळ घालवताना दिसतात. या किल्ल्याला लागूनच जुने शहर पोलीस स्टेशन आहे. तरीही किल्ल्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या ऐठीत दारू पिण्याचा प्रकार चालतो. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहेत. आतापर्यंत शेकडो दारुड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु जुने शहर पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून असलेल्या या ऐतिहासिक वारसा स्थळावर म्हणजेच आझाद पार्क किल्ल्यावर रात्रीच्या वेळी दारुड्यांचा जमाव असतो. त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. याकडे जुने शहर पोलिसांचे घोर दुर्लक्ष आहे. असदगड किल्ला हे अकोल्याचे सांस्कृतिक वारसा स्थळ आहे, ज्याचा उघडपणे दारुडे दारू पिऊन अपमान करत आहेत. असदगड किल्ल्याचे संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागाचे आहे. तसेच अकोला महानगरपालिकेचेही किल्ल्याच्या देखरेखीचे काम आहे. असे असूनही पुरातत्व विभाग, अकोला महानगरपालिका आणि जुने शहर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे परिसरातील लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देण्यात तयार नाहीत. हे पाहता या ऐतिहासिक किल्ल्यावर दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. केडिया प्लॉट येथील हॉटेल सेंटर प्लाझा येथे नुकताच लायनेस क्लब ऑफ अकोल्याला प्रांताध्यक्षा लायनेस साधनाजी पळसकर यांच्या भेटीचा सुवर्णयोग प्राप्त झाला. या भेटीदरम्यान क्षेत्रीय संयोजिका लायनेस हर्षदाजी चरखा आणि प्रांतीय सचिव लायनेस सुवर्णाजी महाजन यांचेही आगमन झाले. प्रांताध्यक्षांच्या आगमनावेळी क्लबच्या सर्व सदस्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. या भेटीदरम्यान क्लबतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अकोला येथील क्लबच्या सेवा कार्याची प्रशंसा प्रांताध्यक्षांनी यावेळी केली. लायनेस क्लब ऑफ अकोला प्रांताध्यक्षांच्या भेटीचा सुवर्णयोग प्राप्त झाला. यावेळी मंचावर प्रांताध्यक्षा लायनेस साधनाजी पलसकर, क्षेत्रीय संयोजिका लायनेस हर्षदाजी चरखा, प्रांतीय सचिव लायनेस सुवर्णाजी महाजन यांच्यासह क्लब अध्यक्ष लायनेस इंदुमती मोहता, क्लब सचिव लायनेस प्रेमाजी मुंदडा, क्लब कोषाध्यक्ष लायनेस आशा मोटवाणी तसेच माजी प्रांताध्यक्षा लायनेस हरविंदर कौरजी सेठी, लायनेस उषाजी बाहेती, लायनेस डॉक्टर ताराजी माहेश्वरी, लायनेस आशाजी विरवाणी, लायनेस स्वातीजी झुंझुनवाला आणि उपप्रांताध्यक्षा लायनेस कल्पनाजी देशमुख यांची उपस्थिती होती. पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्हे देऊन मंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लायनेस अरुंधती शिरसाट यांनी ध्वजवंदन करून केली, तर लायनेस चंदा जयस्वाल यांनी स्वागत गीत सादर केले. लायनेस राजश्री समनपुरे यांनी गणेश वंदना सादर केली. सभा यजमान लायनेस रत्नमाला रुईकर, लायनेस कल्पना देशमुख, लायनेस राजश्री देशमुख, लायनेस दिव्या देशमुख, लायनेस ममता सूर्या, लायनेस अरुंधती सिरसाट आणि लायनेस इंद्राणी देशमुख यांनी सर्व उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठी चोख व्यवस्था केली होती. या प्रसंगी प्रांताध्यक्षा लायनेस साधनाजी पलसकर यांच्या हस्ते क्लब बुलेटिनचे प्रकाशन करण्यात आले. तसेच क्लबच्या वतीने एका अपंग व्यक्तीला व्हीलचेअर प्रदान करण्यात आली आणि 5 ज्येष्ठ महिलांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली. प्रांताध्यक्षांचा परिचय लायनेस रत्नमाला रुईकर यांनी करून दिला, तर क्षेत्रीय संयोजिकांचा परिचय लायनेस ममता सूर्या यांनी दिला. या संपूर्ण सभेचे बहारदार सूत्रसंचालन लायनेस राजश्री देशमुख यांनी केले, तर लायनेस इंद्राणी देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. लायनेस क्लबच्या सर्व सदस्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आदरणीय मंच स्नेही स्वजन, आपका स्वागत है, स्वागत है, स्वागत है. लायनेस हर्षदा चरखा, रीजन चेयरपर्सन, रीजन 2. मेरे रीजन में अकोला एक बहुत ही बड़ा क्लब है
और मैंने जैसे होप्स किए थे अकोला क्लब से, अकोला ने हमेशा वो पूरे किए हैं। हर प्रोजेक्ट में अग्रसर रहा है और इसीलिए कल रीजन कॉन्फ्रेंस रहते हुए भी मुझे उनकी तारीफ करने में यहाँ आना ही पड़ा। पर यहाँ आने के बाद ऐसा समझा, इतनी हॉस्पिटैलिटी, इतनी मेहमान नवाजी, फीलिंग लाइक अ क्वीन। और यहाँ पे आने के बाद जिन्होंने होस्ट किया था, फीलिंग लाइक अ महाराष्ट्रियन तड़का। सो दोनों मिल गए मुझे यहाँ पे और बहुत बढ़िया प्रोग्राम, अरेंजमेंट, मैनेजमेंट, प्लानिंग, एग्जीक्यूशन। और एमओसी ने लास्ट तक, जो राजश्री मैम है, जो उनकी टीम है, उन्होंने लास्ट तक प्रोग्राम को होल्ड करके रखा। जाना है मुझे तैयारी को, पर पैर नहीं निकल रहे, इतना बेहतरीन प्रोग्राम हुआ। और सभी जो पास पीडीपीज है उनके गाइडेंस के लिए, उनके मोटिवेशन के लिए, सबके लिए अकोला क्लब के मेंबर के लिए तहे दिल से धन्यवाद। प्यारी लीनेश सखिया, स्पेशली कल्पना मैम से बहुत अच्छा कनेक्शन है। पता है ना, वो जो एक होशियार व्यक्तिमत्व रहता है, वो अपनी छवि हमेशा छोड़ जाता है। आपल्या उपप्रांताध्यक्षा ज्या आहेत आता डिक्लेअर झाल्या त्या आहेत कल्पना देशमुख मॅडम। ह्या सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद देते, खूप शुभेच्छा देते त्यांच्या कार्याबद्दलही। आणि आज अभिमानाने सांगते की आमच्या लिनेसमध्ये असा एक उत्तम अकोला क्लब आहे आणि आज त्याची विजिट संपन्न उत्तमरित्या झाली आहे। और अकोला क्लब हमेशा ही अग्रसर रहता है और हमेशा अच्छे प्रोजेक्ट करता है। इंदू जी का भी सभी प्रोजेक्ट बहुत अच्छे हो रहे हैं और सच में बहुत अच्छा काम कर रही है इंदू जी, और हमको भी अच्छा लगता है उनके साथ में। अपनी मीटिंग की, उसके लिए साधना जी पड़ोसकर आए, चरखा मैडम सेक्रेटरी आए, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद करती हूँ उनका। और आज जो सभी ने इतनी अच्छी मीटिंग ली है, उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। उपराष्ट्रपति श्री प्रतिभाताई पाटिल और अनुज जलोटा जी, ऐसे कई पुरस्कार मिले हैं सितार के लिए। और मेरा गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड में भी अटेम्प्ट हुआ है। लायनेस क्लब अकोला की ओर से आज मुझे पुरस्कारित किया गया है मेरी मम्मी के साथ, माँ से बेटी सवाई इस कार्यक्रम के उपक्रम की ओर से। तो मैं पूरे क्लब का तहे दिल से धन्यवाद अदा करती हूँ कि उन्होंने आज मेरी मम्मी की कोशिशों का जो मैं नतीजा हूँ, उस चीज़ को सराहा है, उस चीज़ को उन्होंने इतना अच्छे से अप्रिशिएट किया है। इसलिए पूरे क्लब का तहे दिल से धन्यवाद। और निश्चित ही मैं इसी तरह मेरी मम्मी का नाम आगे बढ़ाऊंगी, ये मैं आप सभी को आश्वासन देती हूँ। धन्यवाद। श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने अकोला ते शेगाव महामार्गावर भव्य पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले आहे। डाबकी रोड परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन या वारीचे नियोजन केले असून या वारीत सहभागी होण्यासाठी अकोलेकरांना आवाहन करण्यात आले आहे। डाबकी रोडवासी कावड मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ आणि बोक्या ग्रुपच्या वतीने रविवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता अकोला ते शेगाव वारीचे आयोजन केले गेले आहे। संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ही वारी आयोजित केली आहे। डाबकी रोड येथील प्रिया टावर येथून ही वारी निघेल। या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयींसाठी आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। पावलांनी शेगावच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा, चहा, फराळ आणि जेवणाची व्यवस्था पूर्णपणे आयोजकांकडून केली जाणार आहे। या सेवाभावी उपक्रमासाठी स्थानिकांनी सहकार्य केले आहे। भक्ती आणि शिस्तीचा समन्वय असलेल्या या भव्य पायदळ वारीत अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। वारीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक भाविक श्रीराम लहरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रिया टॉवर, डाबकी रोड, अकोला येथे नोंदणी करू शकतात। भक्तिमय वातावरणात गणगण गणात बोतेच्या जयघोषात ही पायी दिंडी शेगावच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। बातमीच्या माध्यमातून या याच्यातून आम्हाला विनंती करायची आहे की ज्यांना ज्यांना या पायदळ वारीमध्ये सहभागी व्हायचं आहे, ते मग दिंडीच्या माध्यमातून असो, ताळ मृदंगाच्या माध्यमातून असो, त्या सर्व लोकांनी दिनांक 20 तारखेपर्यंत आमच्या मंडळासोबत संपर्क करावा। आमचं मंडळ डाबकी रोड येथील प्रिया टावर मध्ये आहे, आमच्या कार्यालयामध्ये तुम्ही संपर्क करावा। तद्वतच ज्यांना ज्यांना आपल्याला जायचं आहे त्यांनी आपल्या एरियातील लोकांची यादी करून आमच्या मंडळापर्यंत पोहोचवायची आहे। 20 तारखेला आम्ही पूर्ण यादी तयार करणार आहोत। यामध्ये आमच्या पूर्ण या कार्यक्रमाचे नियोजन असं राहील की सकाळी 6 वाजता 23 तारखेला सकाळी 6 वाजता इथं आपल्या वारकरी संप्रदायाच्या ध्वजाचे पूजन होईल आणि ही मार्गस्थ दिंडी समोर मार्गस्थ होईल। यामध्ये ठिकठिकाणी पालखीचं स्वागत होणार आहे।
ज्यामध्ये चहा पाणी नाश्ता जेवण अशी पूर्ण व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याला अन्नदाते सुद्धा आपल्याला भेटलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम डाबकी रोड 2-3 ठिकाणी चहा पाण्याचे वाटप आहेच, तर नंतर पालखीचा जो नाश्ता वगैरे जो राहील तर तो नाश्त्याची व्यवस्था श्री मनोजभाऊ गायकवाड यांनी यांच्या फार्म हाऊसवर केलेली आहे. त्याच्यानंतर ही निमकर्द्याला तो आपला नाश्ता वगैरे राहील. त्याच्यानंतर ही पालखी पुढे मार्गस्थ होईल आणि कसुऱ्याच्या जवळ श्री सुनील भाऊ राऊत यांच्या माध्यमातून पूर्ण पालखीसाठी आणि पालखीमध्ये सहभागी असलेल्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर ही पालखी तिथून भोजन वगैरे आटोपल्यानंतर पुढे मार्गस्थ होत श्री संत गजानन महाराज संस्थानच्या जे नागझरीला विसावा आहे त्या विसाव्यावर चहा पाण्याची व्यवस्था राहील आणि नंतर ही पालखी शेगावात पोहोचेल. सर्व नागरिकांना, माता भगिनींना आणि भक्तजनांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना या पालखीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने जर व्हायचं असेल तर त्यांनी आमच्या मंडळापर्यंत संपर्क करावा आणि आपल्या येणाऱ्या लोकांची यादी आमच्यापर्यंत सुपूर्द करावी. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रवाशांना कुठे खड्डे चुकविण्यासाठी तर कुठे चिखलातून रस्ता शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिसोड तालुक्यातील रस्त्यांची दैनावस्था पाहता या तालुक्याला आता उपहासाने खड्ड्यांचा तालुका म्हणून ओळखले जात आहे. या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष खदखदत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाला तालुक्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रिसोड तालुक्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. मांगूळ, जनक, नेतसा, कुकसा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सरपखेड, धोपड, बुद्रुक, लेहनी, कारंजी, बाळखेड, गोंदाडा आदी अनेक रस्त्यांची अवस्था अशीच वाईट आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून हे खड्डे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रिसोड तालुक्यातून जाणारा महागाव मेहकर या राज्य महामार्गाचे काम अजूनही कासव गतीने सुरू आहे. परिणामी या रस्त्यावरील ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या रिसोड तालुक्याची ही अवस्था सर्वच राजकीय पुढाऱ्यांसाठी निश्चितच अशोभनीय आहे. रस्त्यांची ही दैनीयता रिसोड तालुक्यांसाठी एक कलंक ठरली आहे. नागरिकांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे की कोणीतरी पुढाकार घेऊन या खड्ड्यांच्या तालुक्यांचा कलंक पुसण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. मूळव्याध हा अतिशय सामान्य आजार असला तरी योग्य वेळी उपचार न घेतल्यास तो त्रासदायक ठरू शकतो. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे मूळव्याधीला पूर्णपणे बरे करणे शक्य झाले असून त्वरित निदान आणि योग्य उपचारांनी ही व्याधी समूळ नष्ट होते, अशी माहिती आयुर्वेद सर्जिकल सोसायटी अकोल्याच्या वतीने जागतिक मूळव्याध दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. आंतर मूळव्याध, बाह्य मूळव्याध हे उपचाराने बरे होतात. दीर्घकाळ असलेली पोट साफ न होणे, तिखट तळलेले मसालेदार पदार्थांचे अतिरिक्त सेवन होणे, पोट साफ न होणे, दीर्घकाळ बसून काम करणे, कमी पाणी पिणे, व्यायामाचा अभाव, गरोदरपण, वजनदार वस्तू उचलणे यामुळे मूळव्याध होतो. शौचनंतर ताजा रक्तस्राव होणे, गुदभागी वेदना, जळजळ, खाज येणे, गाठी, कोंब बाहेर येणे, अपूर्ण शौचाची भावना व वारंवार शौचास जावेसे वाटणे, बसताना किंवा चालताना त्रास होणे. निदान आणि आधुनिक उपचार पद्धती मूळव्याधीचे निदान करण्यासाठी सर्वप्रथम गुदमार्गांची तपासणी केली जाते, ज्यात प्रोक्टोस्कोपी, गरजेनुसार सिग्मॉइंडोस्कोपी, रक्त तपासण्या आणि रक्तपात आदी तपासण्या करून उपचार केले जातात. आधुनिक उपचार पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया विहिरीत आणि शस्त्रक्रिया अशा दोन्ही प्रकारच्या पद्धती उपलब्ध आहेत. मूळव्याधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. फायबरयुक्त आहार घ्यावा. दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. वजन नियंत्रणात ठेवणे. लाज न बाळगता तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी आवाहन केले आहे की मूळव्याध हा लाजण्यासारखा आजार नाही, तो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. रुग्णांनी लाज न बाळगता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आजार गंभीर होण्याची वाट पाहू नये.
या पत्रकार परिषदेत आयुर्वेदिक सर्जिकल सोसायटी अकोल्याचे मूळव्याध तज्ज्ञ डॉक्टर दिनेश राठी, डॉक्टर सुभाष राठोड, डॉक्टर सुनीता राठोड, डॉक्टर पंकज गुप्ता, डॉक्टर चंद्रकांत धानोकार, डॉक्टर पियुष मथारिया, डॉक्टर गणेश बेलोरकर, डॉक्टर ऋषिकेश अंधारे, डॉक्टर तमन्ना शर्मा, डॉक्टर पायल चौधरी, डॉक्टर हर्षल मानकर आदी उपस्थित होते. जागतिक मूळव्याध दिवस असतो, त्यानिमित्त आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अकोल्यामध्ये जे सर्व MS झालेले लोक आहेत त्यांची आयुर्वेद सर्जिकल सोसायटी म्हणून आहे आणि त्या माध्यमातून हा जनजागृती निर्माण व्हावी मूळव्याध आजाराबद्दल म्हणून आम्ही या ठिकाणी एक प्रोग्राम घेतलेला आहे. आणि या माध्यमातून लोकांमध्ये मूळव्याध आजाराबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते दूर व्हावे, त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे येऊन त्याचं निदान करून घ्यावे आणि योग्य तो उपचार करून घ्यावा. आपला आजार नेमका मूळव्याधाचा आहे की आणखी काही दुसरा आहे हे सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टर हे सक्षम आहेत त्याचं निदान करण्यामध्ये, त्यांचा औषधोपचार करण्यामध्ये. आणि जर गरज असेल, स्टेज वाढलेली असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया कशा कराव्या या बाबतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध सर्व डॉक्टर हे निष्णात आहेत. तेव्हा रुग्णांनी कोणत्याही प्रकारची लाज किंवा मनामध्ये काहीही न्यूनगंड न ठेवता तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावे आणि योग्य तो उपचार करून घ्यावे असे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळव्याधीचं कारण काय? मूळव्याधीचं सर्वात महत्त्वाचं कारण कॉन्स्टिपेशन, मलबद्धता, संडास साफ न होणे. संडास साफ न होण्याचे जे कारणं आहेत, उपवास करणे, अवेळी जेवण करणे, पाणी कमी पिणे, संडासला जोर लावणे, बाहेरचं खाणे, तिखट मसाला जास्त खाणे, सतत प्रवास करताना पाणी न पिणे, ह्या गोष्टीला कारणीभूत कॉन्स्टिपेशन, मलबद्धता आणि मलबद्धतामुळे मूळव्याध होतो. म्हणून मूळव्याध होऊ नये याच्यासाठी सर्व पब्लिकनी आपल्याला कॉन्स्टिपेशन कसं होणार नाही याची काळजी घ्यावी. मूळव्याध दिनानिमित्त जे पत्रकार परिषद झालं आहे त्यामध्ये नेमकं कशामुळे हे आजार होत आहेत, फिशर, पाईल्स आणि फिस्चुला, त्याच्याबद्दल पूर्ण सखोल विचार सरांनी मांडले आहेत व सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने होते. मूळ कारण तर तेच आहे की लाईफस्टाईल बदललेलं आहे, खानपान बदललेलं आहे, राहणीमान, जागरण, अति स्ट्रेस घेणे याच्यामुळे हा आजार जास्ती होतो. यवतमाळ जिल्ह्यातील बोरगाव येथे शेतातील चेनलिंग कंपाऊंडमध्ये अडकलेल्या बिबट्यांची वन विभागाने डॉट न देता कौशल्यपूर्ण सुटका केली. बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास बिबट्या तारात अडकून तडफडत असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रणाली धर्माडे यांनी कर्मचारी वर्ग व मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी यांच्या सहकार्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सुटका केली. बिबट्यांचा मागील पाय तसेच पोटाभोवती तार घट्ट अडकून गंभीर जखम झाल्याचे आढळते. अत्यंत सावधगिरीने काही मिनिटात बिबट्याला कोणतीही इजा न होता तारातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश मिळाले. यानंतर बिबट्याला वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या टीमकडून प्रथमोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला वर्धा येथील पीपल फॉर ॲनिमल्स रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले. पूर्ण बरे झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. वन विभागाने अशा प्रकारे घटना दिसताच त्वरित संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. अकोला जिल्ह्यातील 5 नगर परिषदा व 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची मंगळवारी छाननी करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदासाठी एकूण 72 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 59 वैध तर 13 अर्ज अवैध ठरले. सदस्य पदासाठी एकूण 931 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 843 अर्ज वैध तर 88 अर्ज अवैध ठरले. उमेदवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. अकोट, तेल्हारा, हिवरखेड, मूर्तिजापूर व बाळापूर नगर परिषद व बार्शी टाकळी नगरपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 19 पासून 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येतील, तर 26 रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल. अकोटला सदस्य पदासाठी 228 तर नगराध्यक्ष पदासाठी 14, मूर्तिजापूरला सदस्यांसाठी 178 तर नगराध्यक्ष पदासाठी 11, बाळापूरला सदस्य पदासाठी 110 तर नगराध्यक्ष पदासाठी 10, तेल्हारा येथे सदस्यांचे 111 तर नगराध्यक्ष पदासाठी 8, हिवरखेडला सदस्यांचे 110 आणि नगराध्यक्ष पदासाठी 7, तर बार्शी टाकळी नगरपंचायत निवडणुकीसाठी सदस्यांचे 106 आणि नगराध्यक्ष पदासाठी 9 अर्ज वैध ठरले. अपघात झाल्यानंतर त्यांचे व्हिडिओ शूटिंग करणारे शेकडो व्हिडिओ तुम्ही पाहिलेत, पण अकोलेकर मात्र अपघात झाल्यावर पहिले अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून जातात.
अकोलेकरांच्या मदतीचा हात आज कृषी विद्यापीठासमोर झालेल्या अपघाताच्या वेळी समोर आला. शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोरच्या मुख्य रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव दुचाकीची अचानक रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार धडक बसली. या धडकेत अंदाजे 60 ते 65 वर्ष वयोगटातील एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली. अपघात इतका भीषण होता की वृद्ध रस्त्यावर कोसळल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. मात्र अपघातानंतर लगेचच आजूबाजूच्या नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवत मदतीसाठी तत्परता दाखवली. जखमी व्यक्तीला त्याच अवस्थेत रस्त्यावर पडलेले पाहून उपस्थित नागरिक आणि वाटसरूंनी तात्काळ धाव घेतली. कोणतीही सरकारी मदत किंवा रुग्णवाहिकेची वाट न पाहता नागरिकांनी त्यांना रस्त्यावरून उचलले आणि तातडीने एका ऑटो रिक्षामध्ये बसवले. डोक्याला मार लागल्याने वृद्धाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्यांना त्वरित उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संकट काळात अकोलेकर नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि तत्परतेमुळे जखमीला वेळेवर उपचार मिळू शकले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते पुढील तपास करीत आहेत. नागरिकांच्या या मदतीच्या वृत्तीमुळे या घटनेला एक वेगळी माणुसकीची किनार लाभली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजप सरकारचा सुपर स्पेशालिटीचे खासगीकरणाचा घाट. आमदार साजिद खान पठाण चांगलेच भडकले. MSP किमतीपेक्षा कमी दरात सोयाबीन खरेदी. शेतकरी हवालदिल. बाजार समितीत नियंत्रण कोणाचे? महापालिकेनंतर असदगडवर दारुड्यांचा हैदोस. पुरातत्व विभाग, मनपा, पोलिसांचे दुर्लक्ष का? सामाजिक कार्यात अकोल्याचा लायनेस क्लब अग्रेसर. लायनेस प्रांताध्यक्षा साधना पळसकरांनी केली प्रशंसा. मदतीसाठी धावणाऱ्या अकोलेकरांचे सर्वत्र कौतुक. अपघातानंतर व्हिडिओ न काढता जखमीला पोहोचविले दवाखान्यात. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.